नमस्कार, मी वरुण भागवत. पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आणि या विद्येच्या माहेरघरात वसतं ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्या म्हणजे CA डॉक्टर विद्या गारगोटे. वित्त व लेखा अधिकारी म्हणून त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत होत्या आणि आता DIAT म्हणजेच डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या संस्थेत त्या चीफ ऑफ फायनान्स म्हणून कार्यरत आहेत. आपण या महिलेचा यशस्वी प्रवास जाणून घेणार आहोत. डॉक्टर विद्या गारगोटे यांना आपण भेटायला जात आहोत. चला. मॅम, तुमच्या बंगल्यात जेव्हा मी येत होतो तेव्हा येता येताच बघितलं की बंगल्याचा नंबर 1 आहे. तर अगदी घराच्या नंबरपासून ते तुमच्या प्रत्येक क्षेत्रात 1 नंबर जो तुम्ही मिळवला आहे या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर खरं तर आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे की 0 पासून 1 पर्यंतचा हा प्रवास कसा होता. हा दिसताना खूप सहज दिसतो, पण आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. येस, नक्कीच. शिक्षण आपलं मुंबईतच झालं? हो, शिक्षण, शाळा, कॉलेज म्हणजे लहानपणापासून मुंबईत, पूर्ण बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. शिक्षणाला खूप महत्त्व असायचं आणि आई माझी शिक्षिका हिराबाई निमसे, वडील माझे बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये होते शेड सुपरिटेंडंट म्हणून. आणि नेहमी असा ध्यास असायचा की आपल्या घरात आपण काय, आपल्याकडे प्रॉपर्टी नाही, त्यामुळे आपण शिक्षण आपल्याकडे असायला पाहिजे. शाळा झाल्यानंतर 10वी नंतर असा विचार आला, मला खरं तर खूप सायन्सची आवड होती, पण माझ्या वडिलांना कॉन्फिडन्स नव्हता की मेडिकलकडे जायचं तर मार्क मिळतील का नाही 12वीला, त्यामुळे आपण ते रिस्क नको घ्यायला. इंजिनिअरिंग तर त्यावेळेला फार दूर दूर असं होतं. मग घरातलं माझे मामा आहेत पुण्यातले, शिवाजी झावरे म्हणून, ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट, त्यामुळे तो आम्हाला कॉन्फिडन्स होता की कॉमर्सला आपल्याला नक्कीच गायडन्स मिळू शकेल. म्हणून मी कॉमर्स घ्यायचं ठरवलं. CAची एंट्रन्स परीक्षा द्यायची असं ठरवलं आणि मग मी पास झाले. पास झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला, अरे वा, हिची एक तर पायरी पुढे गेली. आणि मग असा माझा CAचा प्रवास सुरू झाला. मग थोडासा कॉन्फिडन्स वाढला आणि मग आर्टिकलशिप सुरू झाली माझी. मग आर्टिकलशिप संपल्यानंतर मात्र 87ला मी BCom झाले. BCom झाल्यानंतर माझी परीक्षा झाल्या नव्हत्या, तोपर्यंत मी इंटर झाले नव्हते. मग पुण्याला यायचं ठरवलं. अशी मी पुण्याला शिफ्ट झाले. म्हणजे मुंबईकडून पुणे जे माझा जो प्रवास आहे तो 87ला सुरू झाला. अच्छा. म्हणजे बेसिकली मी क्लाससाठी इथे पुण्यात आले. बरं. आणि मग इथे आल्यानंतर परीक्षा देऊन मग CAच्या क्लासेस पूर्ण झाले. CAचे क्लासेस साधारण 23व्या वर्षी मी CA झाले. ओके. CA सारखं जे प्रोफेशन आहे हे अत्यंत अवघड अजूनही समजलं जातं आणि या इतक्या सहज CA झाल्या, 23व्या वर्षी या CA झाल्या आहेत आणि हे खरंच एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. त्याच्यात मला उलट त्यांना विचारायला हे आवडेल की CA सारखं अवघड क्षेत्र, याच्यासारखे अनेक अवघड क्षेत्र आहेत, तर हे अवघड क्षेत्र अचीव करण्याच्या दृष्टीनं अनेक मुलांचा प्रवास सुरू असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणींचा सामना करावा लागला CA करत असताना? CA करत असताना बेसिकली म्हणजे तुम्हाला इंटेलिजन्स हा पाहिजे, पण मी असं म्हणेन की इंटेलिजन्सपेक्षा सातत्य हा खूप महत्त्वाचा जो भाग आहे अभ्यास करताना, तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो. सो जे म्हटलं जातं की CA करायचं म्हणजे आपल्याला 16 तास अभ्यास करावा लागेल, सो त्या पद्धतीत तो अभ्यास होता तुमचा? हो, असंच करावा लागतो. असाच म्हणजे तुम्हाला बैठक लागते, एका जागेवर बसून कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यास करायची बैठक लागते. थोडंसं विचलित झालं तर नाही होत, कारण खूप मोठा वास्ट अभ्यास आहे, रिझल्ट कमी आहे बेसिकली. म्हणून सातत्य लागतं आणि डिटर्मिनेशन लागतं. नक्कीच. सातत्य आणि डिटर्मिनेशन या नक्कीच 2 शिकण्यासारख्या गोष्टी मॅडमकडून आपण घेऊ शकतो की तेवढा अभ्यास आपल्याला करावाच लागतो, म्हणजे कष्टाला पर्याय नाही. हे आपण यशस्वी माणसांकडून शिकण्यासारखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. सुरुवातीच्या काळात काही अशा मेजर अडचणी आल्या की पुणे विद्यापीठात खरंच CAचं काम आहे का असा प्रश्न पडला होता. पण आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे एकदा विद्यापीठ जॉईन केल्यानंतर तर खूप अडचणी. त्यावेळेला म्हणजे गुप्ते सर होते वाईस चान्सलर, त्यांनी खरं तर ही दूरदृष्टी ठेवून काही CAs ना इंट्रोड्यूस केलं फायनान्स सेक्शनमध्ये
कारण होतं त्याचं की खूप अस्ताव्यस्त होतं फायनान्स विद्यापीठाचा. बरं. आणि म्हणून त्यांनी खरं तर काही CA घ्यायचे ठरवले. त्याच्यातली मी 5 जणांची टीम होती, त्याच्यामधली मी एक होती. तर आमची अपॉइंटमेंटच 6-6 महिन्याची होती त्यावेळेला. बरं. त्यामुळे स्थैर्यता नव्हती नोकरीमध्ये. दर 6 महिन्याने असं वाटायचं की आता होणार का आपलं एक्सटेन्शन. असं 2 वर्ष चाललं. दिवस असा आला की शुक्रवारची संध्याकाळ होती ती, आणि मला लेटर दिलं गेलं की तुम्ही थांबा. तुम्ही थांबा, आता तुम्ही तुमचं संपलं, टेन्युअर संपलं. अच्छा. आणि पुढचा शनिवार होता, मी सुट्टी होती त्यावेळेला. मग आता काय करायचं असा मोठा प्रश्नचिन्ह होतं. मग मात्र मला थोडासा कोर्टाचा आधार घ्यावा लागला. मी म्हणजे रात्रीत बसून आम्ही ते थोडंसं एक पिटिशन केलं. मी ट्रिब्युनलकडे गेले आणि मला त्यावेळेला ट्रिब्युनलला माहिती होतं की काय चुकतंय प्रशासनाचं, आणि मग म्हणून मला तिथे न्याय मिळाला. मला रिइन्स्टेट केलं गेलं. म्हणजे ते खूप मोठं चॅलेंज होतं, धक्का होता म्हणतो ना आपण. खरंच आहे. आपल्या करिअरमध्ये एक धक्का जो असतो तो धक्का 2 वर्षांनी मिळाला. तोपर्यंत व्हाईस चान्सलर्स बदललेले होते, पण हरकत नाही, मी तेही चॅलेंज म्हणून घेतलं, ते फाईट केलं मी. सो फायटर स्वभाव तुमचा नक्कीच इथे उपयोगी पडला. कारण खरं तर एका पद्धतीत म्हटलं तर अनेकांना हा सेटबॅक वाटू शकतो करिअरमध्ये, की 2 वर्षानंतर आपण एवढं छान काम करत असताना पण माझ्याच बाबतीत का, हा अनेकदा प्रश्न असतो. मी काय केलंय. पण मग अगेन तो मीच असतो किंवा मीच असते जी या गोष्टीला फाईट करू शकते, आणि त्याच्यातनं पुन्हा फिनिक्स पक्षाच्या सारखी आपण भरारी त्यातून घेऊ शकतो. मला नक्कीच सांगावंसं वाटतं की जरी ह्या सगळ्या कोर्टाचा प्रवास चालू होता तरी सुद्धा मी कुठे डिरेल नाही झाले, कारण मला माहिती होतं माझं काम काय आहे. तर मला माझ्यासाठी एकतर महत्त्वाचं होतं की फायनान्स डिपार्टमेंटचं जे काम आहे ते सेट राईट करायचं होतं. पण यासाठी मला मी नक्कीच सांगू शकेल, मला विभागातली बरीच जी मंडळी आहे त्यांनी मला खूप मदत केली. सपोर्ट खूप चांगला होता. काही मंडळी अशी होती की या प्रवासात पाय खेचणारी होती. एक स्त्री, महिला डेप्युटी फायनान्स ऑफिसर या पोझिशनमध्ये येते, हे थोडंसं लोकांना ॲक्सेप्टेबल नव्हतं. की त्यांना असं वाटत होतं की हे नवीन विचार, ही लहान मुलं काय सांगणार आपल्याला. बरोबर. आम्ही तर खूप काय काय केलेलं आहे इथे, ही तर आत्ता आली. पण हा चॅलेंज होतं अगेन. म्हणजे मला असं काही वेळा त्यांना सांगायला सुद्धा लागत होतं की हे चुकतंय, तुम्ही जे काय करता हे चुकतंय, हे असं नाही, असं करायचं. तर हे केलं. पण या काळामध्ये भगवान जोशी म्हणून फायनान्स ऑफिसर होते, त्यांचा खूप मोठा सपोर्ट होता. त्यांनी मला खूप आधार दिला, एक स्ट्रेंथ दिली. ते मला नेहमी एक म्हणायचे, ते मी अगदी सांगू इच्छिते, की जसं जसं आपण मोठ्या पदावरती जातो तसं तसं छोट्या छोट्या गोष्टी ह्या सोडून द्यायच्या असतात, तरच तुमची प्रगल्भता लोकांना दिसते. आणि मला असं वाटतं मी हे कायम लक्षात ठेवलं. जेव्हा जेव्हा स्टेप बाय स्टेप आपण वरती चढत जातो तेव्हा आपण लोकांच्या नावडीचेही होत जातो का? होतो, अगदीच होतो. काही लोकांना नाही आवडत ते, की दिसतं कुठेतरी की हे आपल्याला काय म्हणतो चॅलेंज होणार आहे किंवा आपला कुठेतरी रिप्लेसमेंट होती, कॉम्पिटिशन आहे का, असं लोकांना वाटत राहतं. पण ठीक आहे, ते वाटत राहतं, आपण आपले प्रयत्न करत राहायचे असतात. म्हणजे मूलभूत बदल काही करायचे होते. उदाहरणार्थ की कम्प्युटराइज अकाउंटिंग करायचं, ते जे सगळं मॅन्युअल होतं. मग कम्प्युटराइज अकाउंटिंग करायचं तर काय करायचं, आता आपण टॅली इंट्रोड्यूस करायचं, तर त्याला प्रचंड विरोध झाला. अच्छा. पण म्हणजे लोकांना असं कीबोर्ड आम्हाला शिकवायला लागले की अरे असे हे करा, ही काळाची गरज आहे. विरोध झाले, पण शेवटी काय त्यावेळेला ते बळ मिळत गेलं आणि ते इंट्रोड्यूस करत गेले आणि ते झालं. म्हणजे अगदीच काय म्हणजे याच्या मागे मला खूप एक महत्वाची गोष्ट वाटते की हे सगळं का होत गेलं असावं, कारण इंटेन्शन्स खूप क्लिअर होत्या की काय करायचं हे ठाऊक होतं, पोहोचायचं कुठे हे माहिती होतं. त्यामुळे त्या डेस्टिनेशनला जाईपर्यंत मार्ग मिळत जातो, याबाबत मॅम खूप स्ट्रॉंग होत्या. आता आपण या तुमच्या सुंदर घरामध्ये बसलो आहोत, पण करिअरच्या सुरुवातीच्या काळात घर आणि करिअर बॅलन्स करणं
ही एक फार मोठी जबाबदारी असते. तर ते आणि विशेषतः महिलांसाठी तर ते कसं काय तुम्ही हँडल केलं? मी दुर्वा माझी 1 वर्षाची होती, म्हणजे माझी मोठी मुलगी. बरं. त्यावेळेला मी विद्यापीठ जॉईन केलं. आणि मला माहिती, म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 वर्षाची मूल हे बाहेर ठेवून आपण विद्यापीठासारखी चॅलेंजिंग नोकरी स्वीकारायचं हे खूप मोठं चॅलेंज होतं. मी एक प्रसंग सांगीन. डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे व्हाईस चान्सलर होते, भगवान जोशी आमचे फायनान्स ऑफिसर होते. आणि असाच ऑडिटचा काळ होता. आम्हाला ते सिनेट पुढे ऑडिटची पुस्तकं जी असतात छापील ती सबमिट करायची असतात. आणि हे सगळं प्रेसमध्ये काम चालायचं. प्रेसमध्ये DTP चालायचं त्यावेळेला. आणि DTPला खूप वेळ लागायचा, समोर बसून त्या माणसाच्या बरोबर ते करायला लागायचं. बरोबर. आणि हे करत असताना स्वतः मी थांबले होते, तिथे थांबायलाच लागायचं. आणि म्हणजे तुम्ही ज्या पोझिशनवर काम करता त्यावेळेला तो एक्सक्यूज देऊन चालत नाही, कारण तुम्ही महिला आहात म्हणून. आणि त्यामुळे मी प्रेसमध्ये काम करत होते. रात्रीचे 11 वाजले, 12 वाजले. त्यावेळेला मोबाईलची सुविधा नव्हती. माझे मिस्टर वाट बघत होते, ही 12 वाजली तशी कशी आली नाही. ते मुलीला माझ्या घेऊन थांबले होते मार्केट यार्डच्या शेवटच्या स्टॉपजवळ. आणि कळत नव्हतं की कसं म्हणून. मला वाटतं त्यांच्याकडे फोन होता का काय होता मला आठवत नाही, पण त्यांनी कुठेतरी शोधून लँडलाईनवरनं माझ्या मते गोवारीकर सरांच्या घरी फोन केला. बरं. त्यावेळेचे कुलगुरू. आणि त्यांना सांगितलं की माझी बायको अजून घरी आली नाही, ती कुठे असेल. मग त्यांनी लगेच आमच्या फायनान्स ऑफिसरना फोन केला, तेही घरी होते. त्यांनी मग ते शोधलं. मग ते प्रेसमध्ये ती आहे जिथे लँडलाईनचे नंबर माहिती नसतात. आणि मग असं कळलं की नाही, ती सेफ आहे. पण असे म्हणजे असा हा एक प्रसंग, पण असे अनेक वेळा असं झालं की 10 ते 6 ही काय म्हणतो हा कालावधी मोडून अनेक वेळा 12-12 तास काम करावं लागलं. आपल्याला अगदी सहज वाटतं की काम आहे म्हटल्यावर ते केलंच पाहिजे, पण जेव्हा 1 वर्षाची मुलगी घरी असते तेव्हा त्या माऊलीचं मन किती घराकडे जाण्यासाठी उत्सुक झालेलं असतं. आणि ते सगळं सांभाळून सुद्धा काम करत राहायचं आणि मग घरी जायचं. तर ही काही सोपी गोष्ट नाही, ही कुठल्याच महिलेसाठी सोपी गोष्ट नाही. पण त्यात मला एक त्यांना विचारायला नक्कीच आवडेल की ह्यात तुम्ही 2दा-3दा तुमच्या पतिराजांचा उल्लेख केलात, तर तुमची एक सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम आपण ती आहे असं म्हणू शकतो? अगदीच, नक्कीच. म्हणूनच हे सगळं होऊ शकलं. ही जी वाटचाल होती, या वाटचालीमध्ये कधी मेजर डिप्रेशन असं आलं? मगाशी जसं मी म्हटलं की तो जो काही प्रसंग झाला किंवा गेले म्हणजे जवळजवळ 2 ते 3 वर्ष विद्यापीठात सचोटीने काम करून देखील ज्या वेळेला असा एक दिवस आला, एक संध्याकाळची आली की असं वाटलं की आता हा फुलस्टॉप होतोय का काय. तर तो काळ डिप्रेशन नाही म्हणता येणार, पण एक लो फिलिंग की आपण जे एवढे प्रयत्न करतोय, आपण एक वेगळ्या लेवलला विद्यापीठ न्यायचं म्हणतोय, पण काही जे काही पारंपरिक विचाराची जी काही मंडळी आहेत त्यांना हे सगळं नकोय. म्हणून जो काही काय म्हणतो आपण त्याला स्ट्रगल जे आहे, हे स्ट्रगल जे होतं हे स्ट्रगल लो फिलिंगकडे मला निश्चितपणे घेऊन गेलं. पुरोगामी विचाराकडे नेणारा माझा जो विचार होता की बाबा आपण प्रगतीकडे जावं, वाटचाल करावी विद्यापीठाची, ती होऊ नये म्हणून जो काही असा फुलस्टॉप आल्यासारखा जरा वाटला, तो मला लो फिलिंगकडे निश्चितपणे घेऊन गेला. पण मला निश्चित दिसत होतं की आपल्याला कोर्टाचा आधार घेता येतोय आणि प्रवास खडतर होता तो, पण न्यायालयीन व्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास होता. मला निश्चितपणे माहिती होतं की मी खरी आहे आणि त्या खऱ्याला मला निश्चितपणे न्याय मिळेल, आणि तसंच झालं. वा मॅम, तुम्ही म्हणालात की लो फिलिंग खूप जाणवलं होतं, पण तरीही त्याच्यातून तुम्ही आत्मविश्वासाने बाहेर आलात. या यशाच्या वाटचालीकडे जाताना काही असे उल्लेखनीय प्रसंग आहेत? हो, निश्चितच आहेत. कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर मग पुन्हा उभारी आली आणि काम जोमाने सुरू झालं. मग ते थांबलं नाही. जी विरोध करत होती, अर्थात या प्रवासामध्ये अनेक विरोधक होते, अनेक व्यक्ती सहकार्य करणाऱ्या होत्या, पण
हा कन्व्हर्जन जे आहे म्हणजे विरोधाकडून सहकार्याकडे, बरोबर, हा खूप बदल जो आहे मला खूप जाणवला. आणि त्याचंच पर्यवसन म्हणून काय, माझ्याकडे 2009च्या वेळी माझ्याकडे फायनान्स ऑफिसरचा चार्ज आला. क्या बात आहे. आणि ती माझ्यासाठी काय म्हणतो आपलं ड्रीम असतं ना, हो, की या हो, हो. विद्यापीठाचे मी कधीतरी फायनान्स ऑफिसर होईल. डॉक्टर शेवगावकर सरांचा मी निश्चितच या ठिकाणी उल्लेख करू शकेन की त्यांनी मला म्हणजे ऑब्झर्व केलं आणि त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी हे जाणलं की आपण यांना फायनान्स ऑफिसर जर सिलेक्ट केलं तर निश्चितपणे विद्यापीठाचं भलं होईल. आणि त्यांनी तो खूप मोठं सहकार्य करून मला प्रोत्साहन दिलं. अधिकार आल्यानंतर निश्चितपणे अनेक गोष्टी मी करू शकले. ऑडिट्स खूप पेंडिंग होते, अनेक विषय, इन्व्हेस्टमेंट्स चांगल्या पद्धतीने करायच्या होत्या विद्यापीठाच्या. खूप मोठा विद्यापीठाचा कॉर्पस आहे आणि तो हँडल करणं ऑन डे टू डे बेसिसवरती खूप कठीण होतं. पण याची एक स्ट्रीम लाईन म्हणतो ना आपण, एक घाटणी घालून दिली लोकांना आणि त्याप्रमाणे मला लोकांनी खूप मदत केली. आणि प्रलंबित ज्या काही वित्तीय गोष्टी होत्या, आपण म्हणतो, मी ऑडिट म्हणतो म्हणा किंवा अनेक ॲडव्हान्सेस पेंडिंग असतात. विद्यापीठाचे जवळजवळ 1000 कॉलेजेस आहेत. त्या 1000 कॉलेजेसचे अनेक हिशोब जे आहेत म्हणजे ॲडव्हान्सेस, ते हिशोब पेंडिंग होते. मग याच्यासाठी पुणे, नाशिक, नगरमध्ये कॅम्प लावणं हा एक अगेन वेगळ्या पद्धतीचं काम होतं जे यापूर्वी कोणी केलेलं नव्हतं. ते मी मला वाटतं सुरुवात केली आणि याच्यामध्ये मोठी टीम होती, जवळजवळ 100 लोकांची आमची फायनान्सची टीम होती. या सगळ्या टीमने म्हणजे मी हाक दिली की त्या हाकेला प्रतिसाद मिळायचा आणि लोक उभी राहायची आणि मला असं वाटतं की ते काम पूर्ण व्हायचं. खूप प्रलंबित गोष्टी ज्या आहेत त्या मार्गी लावल्या आणि आज जर आपण बघितलं तर 2019 पर्यंत विद्यापीठाचं खूप काम अप टू डेटला आपण आणून ठेवलं असं, तर ते अप टू डेटला आणून ठेवलं. त्यामुळे विद्यापीठातल्या अनेक महाविद्यालयांच्या लोक जे काही तिथे जे काम करणारे सेवक आहेत त्यांनाही ते खूप सोपं झालं की आपण अप टू डेट केल्यानंतर विद्यापीठाकडनं सुद्धा तेवढीच आपल्याला साथ मिळते. मला असं वाटतं की हा माझ्यासाठी खूप मोठा सक्सेस होता असं मी नक्कीच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अनेक वर्ष आपल्याकडे असं म्हटलं जातं की फायली धूळ खात पडल्या होत्या, तर त्या ज्या फायली धूळ खात पडल्या होत्या ते सगळं पेंडिंग वर्क मॅडमच्या अखत्यारीत पूर्ण झालं. आणि मॅडम मगाशी 2-3दा असं म्हटल्या की जेव्हा हे पद त्यांना मिळालं तेव्हा अधिकार आले होते आणि त्या अधिकारासोबत आलेली जबाबदारी त्यांनी फार यशस्वीरित्या पार पाडली. स्पायडरमॅनचं वाक्य आहे की विथ द ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ती त्यांनी फार उत्तमरित्या पार पाडली. आणि जे काही 2019 पर्यंतचं जे पेंडिंग काम होतं विद्यापीठामधलं ते पूर्णत्वाला नेलं. ही एक खूप मोठी अचीवमेंट आहे जी तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना अनेकदा दृश्य स्वरूपात कळून येत नाही, पण ही या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत. नवीन जी टेक्नॉलॉजी आहे, प्रगत तंत्रज्ञान जे आहे ते आपल्याला अनेक फायदे करून देणारच आहे, पण त्याचा योग्य वापर केला तर. आता मॅडम, तुम्ही या तंत्रज्ञानाचा खूप सुंदर पद्धतीत वापर केला आणि त्यातून आमच्यासारख्यांना अनेक फायदे त्याचे मिळाले, विद्यार्थ्यांना खास करून याचे फायदे मिळाले, तर ते थोडं विस्तृत सांगाल? येस, नक्कीच. 2010चं साल होतं ते आणि माझ्या केबिनमधनं मला ना बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर लागलेले जे विद्यार्थी जे फी भरण्यासाठी उभं राहायचे ते मला सहजपणे दिसायचं. तर एक दिवस असा होता की प्रचंड लाईन लागली होती. विद्यार्थ्यांना काय एक्झाम फी भरा किंवा ट्युशन फी भरा किंवा वेगवेगळ्या सर्टिफिकेटसाठी त्यांना फी भरायला लागायची आणि चलनाने ते कॅशमध्ये पैसे भरायचे अशी पद्धती होती आणि खूप मोठी लाईन लागली होती आणि त्याच्यामध्ये पालक होते आणि मी ते बघितलं. मला असं वाटलं की हे कुठेतरी चुकतंय, हे आपण बदलायला पाहिजे आणि हे आपणच बदलू शकतो. मी जर हा इनिशिएटिव्ह घेतला नाही तर तो कोणीच घेणार नाही इनिशिएटिव्ह. आणि मला असं वाटतं तो स्पार्क होता माझ्यासाठी आणि मग मी प्रयत्न सुरू केले. मग बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC यांच्याबरोबर मी बोलणी केली आणि हे ऑनलाईन पद्धतीने पैसे कसे घेता येतील हे खूप चॅलेंज होतं, कारण त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींची ही सुरुवात होती.
NEFT, RTGS ह्याचे फुल फॉर्म सुद्धा लोकांना माहिती नव्हते. त्यावेळेला आपण हे महाविद्यालयासाठी आणि अनेक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने कसे हे पैसे घेता येतील याची आपण सुरुवात केली. आज मला असं वाटतं की विद्यापीठाचं 100% जे काही कलेक्शन आहे ते ऑनलाईन पद्धतीने होतं. मुलांचा त्रास कमी झाला. आज महाविद्यालयाचा त्रास कमी झाला आहे. पूर्वी असं होतं की महाविद्यालयातून जेव्हा परीक्षा फी विद्यापीठाकडे यायची त्यावेळेला त्यांना ती कॅश कलेक्ट करायला लागायची, मग ती बँकेकडे जाऊन त्याचा ड्राफ्ट काढायला लागायचा. त्याच्यामध्ये खूप मोठी रिस्क होती आणि खूप काम करावं लागायचं, वेळ, एनर्जी, एफर्ट्स अगदी. आणि हे सगळं जे आहे हे सगळं खूप काय म्हणतात त्याला आमूलाग्र या पद्धतीमध्ये बदल की महाराष्ट्रातलं हे पहिलं विद्यापीठ होतं की ज्या विद्यापीठाने हे असे इनिशिएटिव्ह घेतले. आणि मग हळूहळू सगळ्या बाकीची विद्यापीठाने त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतो आपण रोल मॉडेल जे असतं तसं मॉडेल होतं आपलं, ते इतर विद्यापीठाने मग त्याचा फॉलो. थोडक्यात आपलं विद्यापीठ हे या सगळ्यासाठी आदर्श ठरलं आणि मॅडम यात पथदर्शी ठरल्या असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण एखादं चांगलं काम जेव्हा करायचं असतं तेव्हा कोणाला तरी त्याची सुरुवात करायची असते आणि सुरुवात करतानाच अनेक जण घाबरतात की मी कसं करू. परंतु मॅडम तशा नव्हत्या. त्यांनी याची सुरुवात केली. कोणीतरी हे बी पेरायला लागतं आणि ते पेरल्यानंतरच त्याचं सुंदर झाड उगवतं आणि या पद्धतीत आपल्याला हे झाड उगवताना दिसलं आहे. आणि बाकी विद्यापीठांनी सुद्धा ही पद्धत अंमलात आणली. म्हणजेच काय तर रोज मुलांची जी बँकांच्या बाहेर लाईन लागत होती ती लाईन लागणं बंद झालं आणि मुलांना कॅशलेस पद्धतीत हे व्यवहार सगळे करता आले. एवढे मोठे व्यवहार जेव्हा या पद्धतीत कॅरी आऊट होतात तेव्हा ती खरोखरच एक मोठी अचीवमेंट असते इतक्या मोठ्या संस्थेमध्ये. विद्यापीठाचा एवढा मोठा कारभार सांभाळायचा आणि त्यातही आर्थिक कारभार सांभाळायचा ही सोपी गोष्ट नाही खरं तर, पण तुम्ही तो यशस्वीरित्या सांभाळलात. परंतु असं कधी घडलं का की असा मोठा प्रसंग आला आणि मानसिकरित्या तुम्ही थोड्याशा हल्लात? एक प्रसंग मी नक्कीच सांगू शकेन की आपण केंद्रीय मूल्यमापन असं एक विद्यापीठामध्ये पद्धती आहे की आपण ज्या परीक्षा घेतो त्याचं केंद्रीय मूल्यमापन होतं आणि या केंद्रीय मूल्यमापनामध्ये प्राध्यापकांना आपण पेपर तपासण्याचं मानधन देत. बरं. या मानधनावरती आपल्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली की या मानधनावरती तुम्ही टॅक्स घेता का. ओके. आता तुम्ही विचार करा की 1000 महाविद्यालय, स्टुडंट जवळजवळ 10 लाख, यांच्या परीक्षा आणि यांचं मानधन ह्याच्यावरती टॅक्स कापणं. तुम्ही ट्रान्झॅक्शनची संख्या जी आहे ती खूप मोठी होती. आता हे चॅलेंज होतं माझ्यासाठी की हा निर्णय घेतला तर साहजिकच मला विरोध होणार हे मला माहिती होतं, पण तो मी घेतला. काही तंत्रज्ञान वापरून मी ते सिस्टीम सेट केली की जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला टॅक्स कापता येईल आणि तो आपल्याला शासनाकडे भरता येईल. बरं. पण ह्याचे रिपरकेशन्स नक्कीच आले. आणि मग मात्र 100 लोक माझ्यासमोर होती की ज्यांनी आंदोलन नाही म्हणता येणार पण एक विरोध दर्शवला. कारण एक सेट सिस्टीम असते की आम्हाला जे हे पैसे मिळतात हे पैसे टॅक्स न कापता मिळतात. आता तुम्ही टॅक्स कापताय, निश्चितच या सिस्टीमला विरोध. बदल म्हणजे विरोध आला. सगळ्या सिस्टीममध्ये प्राध्यापक मंडळी होती आणि या प्राध्यापक मंडळीनं मी एकटी तोंड देणारी, मी ती काही सिस्टीम बदलू दिली नाही. आणि एवढंच मी त्याच्यामध्ये इन्शुअर केलं की ही स्मूथ चालेल, त्या सगळ्या प्राध्यापकांना ही स्मूथली पैसे मिळतील आणि त्यामुळे ते खुश राहतील. ओके. आणि ते झालं माझ्याकडनं. सो टॅक्स सुद्धा अप्लाय झाला आणि सगळ्या प्रोफेसर्सना स्मूथली ते पैसेही मिळत गेले. सो तो छान बॅलन्स साधला गेला असं आपण म्हणू शकतो. सध्या अशी कायमच रड असते की सरकारी संस्थांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असते. ही कमतरता तुम्हाला देखील जाणवली, पण ही कमतरता असताना देखील विद्यापीठासारख्या मोठ्या संस्थेचा कार्यभार सांभाळायचा, यात तुम्ही कसं सगळं मॅनेज केलं? सॉफ्ट स्किलची संकल्पना सुचली. पण सॉफ्ट स्किल हे विद्यापीठात 4 भिंतीत करायचं का थोडंसं निसर्गात जाऊन करायचं? अरे वा. तर हा मला असं वाटलं
अगेन हे सुचलं मला की आपण निसर्गात जाऊन ही संकल्पना राबवूया. आउटबाउंड प्रोग्राम. आउटबाउंड प्रोग्राम. आणि हे 3 दिवसाचा कालावधी. मग शुक्रवारी संध्याकाळ, शनिवार, रविवारी परत यायचं. पण त्याचा इतका छान उपयोग झाला की एक इन्फॉर्मल रिलेशन्स जी आहेत ती आमच्या सगळ्यांची डेव्हलप झाली. त्यामुळे मला सांगावंच लागायचं नाही की तू याला मदत कर. आणि जे काम न करणारे होते, थोडेसे विरोधक होते, ते सुद्धा पॉझिटिव्हली याच्यामध्ये सहभाग घेऊन काम करायला लागले. मला असं वाटतं तो खूप मोठा छान इम्पॅक्ट होता आणि तो आत्ताही तिथे चालू असेल याची मला नक्कीच खात्री आहे. विद्यापीठाला तुम्ही यशाच्या एका शिखरापर्यंत पोहोचवून ठेवलं आणि अशा वेळी तुम्हाला नवीन काहीतरी ट्रायआउट करावंसं का वाटलं आणि DIIT मध्ये जावंसं का वाटलं? आपल्याला माहिती आहे चेंज इज ओनली कॉन्स्टंट. खरं. मी म्हटलं की आपण ट्रायआउट करून बघू. आणि मला सेंट्रल गव्हर्नमेंट, डिफेन्स हे सेक्टर थोडंसं चॅलेंजिंग वाटलं आणि एक्सप्लोअर करावं असं वाटलं. थोडंसं मनात होतंच. म्हणजे माझा जो राहण्याचा परिसर आहे याच्या आजूबाजूला ARD, डिफेन्सचा एरिया आहे. तर मला नेहमी गूढ होतं की हे काय, डिफेन्स हा एरिया आपण ट्रायआउट करून बघू. म्हणून मला असं वाटतं मी हे चॅलेंज स्वीकारलं. मला असं वाटतं की तिथेही माझी थोडीशी गरज होती. कारण ती जी संस्था आहे ती संस्थाचं वय जे आहे ते कमी आहे. त्यामुळे तिथे बऱ्याचशा सिस्टम्स आपल्याला डेव्हलप करायच्या होत्या. बाल्यावस्थेत आहे आणि ती छोटी आहे म्हणजे ॲज कम्पेअर टू SPPU. पण तरीसुद्धा खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या होत्या आणि त्या मी करते आता तिथे. थोडंसं स्टाफला ट्रेनिंग म्हणा, एक डायरेक्शन वेगळं देणं म्हणा. तर ह्या माझ्या सगळ्या या SPPUच्या अनुभवाचा मला तिथे निश्चितपणे फायदा झाला. नक्की. तिथेही म्हणजे तुम्ही तो सकारात्मक बदल घडवून आणताय. फायनान्स ऑफिसर सारखं खरं तर एवढं महत्त्वाचं मोठं पद आणि तो सगळा कार्यभार सांभाळायचा आणि एका पद्धतीत बघितलं तर अत्यंत वृक्ष असं प्रोफेशन असं म्हणायला हरकत नाही. कारण केवळ आकडेमोडच आमच्यासारख्यांना त्याच्यात दिसते. हे सगळं करताना तुम्ही तुमच्या आवडी कशा जपल्यात? मला माझी मुख्यत्वे करून आवड म्हणजे झाडं. मला प्रचंड झाडं अट्रॅक्ट करतात. आणि हे मी विद्यापीठात असताना सुद्धा फायनान्स ऑफिसर एवढं एकमेव डिपार्टमेंट होतं की त्याची बाग चांगली होती. त्यामुळे मी तिथे ते केलं. आणि आत्ता मग घर सुदैवाने माझं घर मोठं आहे, परिसर चांगला आहे आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा झाडाची खूप आवड. म्हणजे मी स्वतः करून कुंड्या करून लोकांना देते. किती छान. ते एक मला आवडतं. आणि दुसरं म्हणजे मग थोडंसं कोविड काळात मी माझं आर्टिस्टिक जे माझं अंग आहे ते मी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला, जो मला थोडासा DIIT मध्ये गेल्यानंतर थोडासा वेळ मिळाला मला. त्यामुळे थोडंसं पेंटिंग, एक पॉट पेंटिंग म्हणा, बॉटल पेंटिंग, थोडंसं कॅनव्हास पेंटिंग असं मी सुरू केलं आणि ते जोपासायचा प्रयत्न करते. किती छान. म्हणजे एकूणच तुमच्या करिअरमध्ये म्हणा किंवा आवडीमध्ये म्हणा कुठलीही गोष्ट करण्याची सुरुवात म्हणजे बी पेरायची सुरुवात तुम्ही करता. माऊली जसं म्हटले होते की इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी मोगरा फुलला. तसं हे सगळं तुम्ही इतक्या सुंदररित्या हे फुलवलंय. आणि ह्याच्यात तुम्ही पुन्हा एकदा उल्लेख केला तुमच्या पतिराजांचा, तर आम्हाला नक्की त्यांची भेट घ्यायला इथे आवडेल. येस. मगाचपासून आपण बी पेरण्याबाबत जी गोष्ट म्हणत होतो या सगळ्याचं मूळ जे आहे ते म्हणजे गारगोटे सर जे आपल्यासोबत इथे आहेत. माझ्या मागे हा डोंगर जो तुम्हाला दिसतो आहे, हा डोंगर ज्यांनी इतक्या सुंदर पद्धतीत डेव्हलप केला आणि हा निसर्गरम्य ज्यांच्यामुळे झाला ते म्हणजे गारगोटे सर. त्यांना महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार याबद्दल मिळालेला आहे. आपल्याला हे जे वैभव दिसते ते केवळ लौकिक अर्थाने आहे, पण यामागे खूप मोठा त्याग आहे, खूप मोठी समाजाची सेवासुद्धा आहे आणि हे दोघे मिळून हे सगळं कार्य अत्यंत उत्तम आणि प्रभावी पद्धतीत करत आहेत. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण त्याच जोडीनं अजून एक वाक्य आपण विसरता कामा नये, खास करून या नवरात्रीच्या निमित्ताने, की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक खंबीर आणि यशस्वी पुरुष देखील असतो. याचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे गारगोटे दाम्पत्य. नवरात्र तुमच्या दृष्टीनं काय आहे? नवरात्र म्हणजे आपण खरं तर दुर्गेचं जी शक्ती आहे त्याला आपण समर्पण करतो, त्याचा आपण सन्मान करतो. मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने तिचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
तिचे जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे एखाद्या स्त्रीचं, ते तिने मला वाटतं तिच्या दररोजच्या जीवनामध्ये अवलंबलं पाहिजे. एखादी गोष्ट करण्यामागचा आपला हेतू जर शुद्ध असेल तर मार्गामध्ये कितीही अडचणी आल्या तरी यशापर्यंतचा मार्ग हा सुकर होतच जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गारगोटे मॅडम. त्यांच्यासोबत झालेली ही टिवटिव खरोखरीच बोलकी आणि पॉझिटिव्हिटिव्ह होती असं म्हणायला हरकत नाही. मॅम, तुमच्याकडनं आम्ही नक्कीच खूप सुंदर प्रेरणा घेत आहोत. धन्यवाद. आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. खरं तर आपले स्वतःचे अनुभव कथन करताना आपण परत त्या काळामध्ये जातो आणि ते कुठेतरी आपल्याला छान वाटतं. मग मला असं वाटतं की आज हे खूप छान आपली गप्पा झाल्या आणि त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा आमच्या टॉक शोमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आमच्याकडून, राधा इमिटेशन ज्वेलरीकडून तुम्हाला ही एक छोटीशी भेट. थँक्यू. धन्यवाद.